ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही आहे, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत, ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत. या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही. या काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कॉक्रोचेस जनता पार्टी आंदोलक अभिजित दिपके अराजकता पसरवत आहेत. पण मला सांगा, सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे अराजकता आहे का? भारतीय संविधानाचं कलम 19 प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती आणि भाषणाचं स्वातंत्र्य देतं. लोकशाही तेव्हाच मजबूत होते जेव्हा जनता आणि विरोधक जागृत असतात. आज राज्यात आणि देशात जो संघर्ष सुरू आहे, लोक रस्त्यावर उतरून बोलतायत, ते लोकशाही संपल्याचं नाही, तर लोकशाही अजूनही जागी असल्याचं सर्वात मोठं लक्षण आहे. परंतु वाढता संघर्ष हेच दाखवत आहे की जनता आता नाराज आहे. सरकारची धोरण आता सामान्य जनतेला कळण्यापलीकडे गेली आहेत. सत्ताधारी याला अराजकता म्हणतील आणि जनता याला आपला हक्क. तुम्हाला काय वाटतं? देशात खरोखर लोकशाही उरली आहे की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा.